कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण आणि धक्कादायक अपघात घडला आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी बस गुंजाळवाडी फाटा परिसरातून जात असताना अचानक स्टिअरिंग लॉक झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि काही क्षणातच बस थेट खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात होताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांचा आरडाओरडा आणि महिलांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण वातावरण भयावह झालं. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र या भीषण अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बस चालक मोहम्मद एलवाय सलीम वय 45 राहणार अमरावती आणि प्रशांत साईनाथ होनशेटे वय 27 राहणार नांदेड यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आणि चालक केबिनमध्ये अडकला होता. परिस्थिती गंभीर असल्यामुळे जेसीबी आणि क्रेनची मदत घ्यावी लागली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. अशा घटना टाळण्यासाठी वाहनांची नियमित तपासणी आणि रस्ते सुरक्षा नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे हे या अपघातात